सिंचन योजना असेल, जातेगाव असेल, राळेगण सिद्धी असेल, या योजनांना मान्यता देऊन कार्यान्वित कराव्यात. तसेच सरसकट कर्जमुक्त करण्यात यावे अशा 2-3 मागण्या घेऊन आज गेले 3 दिवसापासून साखळी उपोषण या ठिकाणी सुरू आहे. पण अद्याप ना प्रशासनाने ना राजकीय पुढाऱ्यांनी कुणीही या उपोषणाची अद्याप दखल घेतलेली नाही आहे. हे आंदोलन आम्ही अजून तीव्र करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. जर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची असेल किंवा सरकारची असेल. कारण आपण पाहतोय पारनेर तालुक्यात एवढे दुष्काळी गाव आहेत, जवळपास 114 दुष्काळी गाव आहेत. त्यांच्यासाठी ज्या काही योजना आहेत त्या योजनांना मान्यता मिळाली पाहिजे. सरळ आणि साधी गोष्ट आहे. गेली 40 वर्षापासून याची मागणी सुरू आहे. पण आपण पाहतोय की 40 वर्षामध्ये ना कोणत्या राज्यकर्त्यांनी ना कोणत्या पुढाऱ्यांनी याच्यावर काहीही काम केलं नाही. म्हणून यांच्यावरचा विश्वास उडाल्यामुळं आज जवळपास 25 गावांमधले प्रतिनिधी म्हणजे शेतकरी या ठिकाणी बसले आहेत. तर यांचा सगळ्यांचा या ठिकाणी आज निर्णय झाला आहे की आपल्या या आंदोलनाची कोणी दखल न घेतल्यामुळं उद्यापासून आपण आमरण उपोषण सुरू करत आहोत. आपण पाहतोय की पारनेरमध्ये किंवा नगर असेल तर प्राधान्यानं निवडणुकीमध्ये फक्त हा पाण्याचाच मुद्दा घेतला जातो. त्या पाण्याच्याच मुद्द्यावर आजपर्यंत खासदार झाले, कोणी आमदार झाले, पण पारनेर तालुक्याला एक टिपकाही मिळालेला नाही. आज निवडणुकांचं वारं सुरू आहे, पण अद्यापर्यंत पारनेर तालुक्यातील सुद्धा हे पुढारी कोणताच राजकीय पुढारी साधं या आंदोलनाकडं फिरकलासुद्धा नाही. पण त्यांनी लक्षात ठेवावं, येणाऱ्या निवडणुकीमध्ये शेतकरी तुम्हाला नक्कीच धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. तुम्ही यात सहभागी झालं पाहिजे आणि या मागण्या कशा मान्य होतील याच्यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न केले पाहिजे. पण तुम्ही जर कोणी याच्यात इन्व्हॉल्व झाले नाही तर तुम्हाला शेतकरी नक्कीच धडा शिकवतील. उपोषणाचा 3रा दिवस. खरं म्हणजे ही जबाबदारी ज्यांची आहे, जे लोकप्रतिनिधी झाले त्यांची जबाबदारी तालुक्याला पाणी आणणं. जे 5-5, 10-10 वेळा आमदार, मंत्री, खासदार झाले त्यांची खरी जबाबदारी आहे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणं. 3ऱ्या दिवसापर्यंत सुद्धा हा विषय काही आमच्या प्रतिनिधींना महत्त्वाचा वाटत नाही. विशेषतः पारनेर तहसीलची तर अशी भूमिका आहे की हा आमच्या अखत्यारीतलाच विषय नाही. हे वरती बोट करायला लागले आणि त्याचा परिणाम आंदोलनाची दिशाही आम्हाला बदलायची वेळ आली. म्हणजे आजपर्यंत साखळी उपोषण पद्धतीने आंदोलन केलं, परंतु उद्यापासून अन्नत्याग सत्याग्रह म्हणजे प्राणांतिक उपोषण, अन्नत्याग करण्याचं उपोषण वाडेकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सुरू करतोय. सरकारला इतर कामाला भरपूर वेळ आहे. पुलावर पूल बांधणं, डबल पूल बांधणं, बोगदा खोदणं, इकडून तिकडं रेल्वे घालणं, तिकडून इकडं जहाज समुद्रातून दुसऱ्या समुद्रात काढणं, याच्यासाठी प्रचंड पैसा आणि वेळ आहे. परंतु दुष्काळी तालुक्याला पाणी द्यायला आणि तिकडे लक्ष द्यायला आमच्या सरकारला वेळ नाही. हा जणू काही शेतकऱ्याच्या चेष्टेचा विषय करण्याचा प्रयत्न जर सरकार आणि शासनाचे प्रतिनिधी करणार असतील तर हा एक गंभीर आणि आम्हालासुद्धा अवलोकन करण्याची वेळ शेतकऱ्यांना आली की आपण चुकतो की काय. आपण काही विषय घेऊन जे लढतो यात काही चुका होतात का काय. आणि दुसरी बाब, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याच्यामध्ये सहभाग आणि जनरेटा वाढवणं गरजेचं झालेलं आहे. पारावर गप्पा मारताना आमचा शेतकरी भरपूर म्हणतो असं पाणी येत असतं का आणि तसं पाणी येत असतं का, आणि ह्या गप्पा सुरू होतात. परंतु प्रत्यक्षात ज्यावेळेस चळवळ उभी राहते त्या चळवळीमध्ये शेतकरी, युवक, युवती, तरुणांनी, कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सहभागी होणं सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. म्हणून या निमित्तानं सर्व पारनेर तालुक्यातील 114 गावं, 268 वाड्या वस्त्यावरच्या जनतेला मी आवाहन करतो की हा जीवन मरणाचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्याचा आहे, जनावरांच्या चाऱ्याचा आहे आणि माणसाच्याही जगण्या मरण्याचा आहे. सर्वांनी याच्यामध्ये सहभाग वाढवावा आणि हा प्रश्न तडीस नेण्यासाठी, सोडवण्यासाठी, आंदोलन आपलं यशस्वी होण्यासाठी सहभाग वाढवावा अशी नम्र विनंती करतो आणि थांबतो. की सिंचन योजना ज्या राबवता येतील पठार भागासाठी,
मग त्याच्यामध्ये कांडूर पठार असेल, जातेगाव असेल, राळेगण सिद्धी असेल, अजून पुणेवाडी असेल, या सिंचनची पद्धत आहे ही पद्धत कार्यान्वित होण्यासाठी आपण सरकारने प्रयत्न करावा. त्याचप्रमाणे आणि सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचे आरमोकार काही आश्वासनं तुम्ही दाखवू नका, कोण बसतं कोण नाही बसत. ज्यांनी रेग्युलर काम केलं त्याला जर पगार चांगला वाढत बोनस द्यायचा असेल तर सगळ्यांना सरसकट, थकबाकीदार असतो किंवा नसतो, सगळ्यांना सरसकट कर्ज देऊन सगळ्यांचे सातबारा शासनाने कोरे करावं. त्यांच्याकडे जर समजा 100%मध्ये 94% जर बसत असतील तर 6%नी काही त्यांचं घोडं मारलंय, 6% काही गुन्हेगार नाहीत ज्यांनी रेग्युलर कर्ज भरले ते. तर मग तुम्ही त्या पद्धतीनं सरसकट कर्जाचं कर्जमुक्त केलं पाहिजे. त्याचप्रमाणे काही कर्जदारांना रेग्युलरमध्ये मिळतात पैसे, काहींना मिळत नाही, सगळ्यांना काही मिळत नाही, ह्या सुद्धा तक्रारी असतात. तर याची शहानिशा करू. जे शेतकरी गरीब आणि वाया गेलेले आहेत, ज्यांचं नुकसान झालेलं आहे अति पावसानं दुष्काळानं, त्यांना शेतकऱ्यानं सरसकट कर्जमाफीमध्ये बसवावं. मग तो रेग्युलर कर्ज भरणाराही असो त्यालाही बसवलं पाहिजे. या सर्वांच्या वतीनं मी असे प्रमुख मागण्या जिल्हा प्रमुखांच्या वतीनं या ठिकाणी मांडत आहे. या ठिकाणी आपण शेतकरी म्हणजे शेतकऱ्यांची विचारपूस करण्यासाठी ना कोणी अधिकारी आला ना कोणी पदाधिकारी. 3 दिवस आता उद्यापासून आमरण उपोषणाला या ठिकाणी बसणार आहेत सगळे आणि त्याची दखल ही शासनालाच घ्यावी लागेल. तर याला जबाबदार शासन राहील. काही दखल नाही घेतली तर या पुढच्या ज्या काही गोष्टी घडतील याला जबाबदार शासन राहील अशी मी सर्वांच्या वतीनं